माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी ही सेवा देत आहोत। साधारण हे 70 ते 75 हजार लोकांना पुरेल एवढं अन्नदान केलेलं आहे। मध्ये आम्ही सकाळपासून पोहे चालू केले, वडे, त्यानंतर बटाटा भजी, त्यानंतर निलंगा राईसच्या नंतर लोकांना छोले पुलाव, त्यानंतर छोले पुरी, बटाट्याची भाजी, बटाटे वडे, गोड लाडू, मिष्टान्न दिलेलं आहे। हे सगळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने येत होतं। मी आपल्याला एक आठवण करून देऊ इच्छितो की आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नुकतंच पंढरपूरला येऊन या ठिकाणी सगळी पाहणी दौरा केला आणि वारकऱ्यांचे सगळे प्रश्न जाणून घेऊन ताबडतोब त्यावर उपाययोजना केली, निधी दिला। एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वारकऱ्यांना जे आहे ते भोजनाची व्यवस्था जी आहे ते करण्यात आली आहे आणि जवळपास पाहिला गेलं तर हजारो वारकरी या भोजनाचा मनमुराद आनंद जे आहे ते घेतानाचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि जे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे पूर्ण वारकऱ्यांना सेवा देत आहेत तेच माझ्यासोबत आहेत। दादा, किती वर्षापासून ही सेवा देत आहेत वारकऱ्यांना? गेल्या 10 वर्षापासून आनंद सेवा प्रतिष्ठान आणि आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सर्वजण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी ही सेवा देत आहोत, गोरगरिबांची सेवा करत आहोत। आपल्या सगळ्यांना माहीत आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब हे कष्टकरी आणि वारकऱ्यांसाठी सतत काम करणारे मुख्यमंत्री आहेत। वारकऱ्यांचे जे काय त्यांच्या समस्या आहेत त्या सर्व समस्या ग्रासरूटवर स्वतः येऊन शिंदेसाहेब जाणून घेतात, वारकऱ्यांसाठी काम करतात, त्यांना जी वाटेल ती मदत करतात। मी नंतर तुमच्याकडे येतो। जवळपास किती हे अन्न बनवलं, किती वारकऱ्यांना पुरेल एवढं बनवलं? साधारण हे 70 ते 75 हजार लोकांना पुरेल एवढं अन्नदान केलेलं आहे। गेल्या वर्षी साधारण 56,000 लोकांचं अन्नदान केलं एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आम्ही आई प्रतिष्ठान आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून। आणखीन एक सांगायचं म्हणलं, जे मेनू दिला जातोय त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ आहे? जवळपास मेनूमध्ये आम्ही सकाळपासून पोहे चालू केले, वडे, त्यानंतर बटाटा भजी, त्यानंतर निलंगा राईसच्या नंतर लोकांना छोले पुलाव, त्यानंतर छोले पुरी, बटाट्याची भाजी, बटाटे वडे, गोड लाडू, मिष्टान्न दिलेलं आहे। हे सगळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने येत होतं। मी आपल्याला एक आठवण करून देऊ इच्छितो की आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नुकतंच पंढरपूरला येऊन या ठिकाणी सगळी पाहणी दौरा केला आणि वारकऱ्यांचे सगळे प्रश्न जाणून घेऊन ताबडतोब त्यावर उपाययोजना केली, निधी दिला आणि अशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेब हे सतत गोरगरिबांसाठी काम करत असतात आणि त्यांच्या आदेशाने आम्ही हे सगळं या ठिकाणी अन्नधान्याचं वाटप करतो आणि आम्ही भाग्यवान आहोत की शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी या सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली। आळंदी ते पंढरपूरपर्यंत जवळपास किती हे स्टॉल आहेत अन्नछत्राचे? नाही, आमचे या ठिकाणी हा आमचा एक स्टॉल आहे। त्यानंतर पंढरपूरला जो बस स्टँड आहे पंढरपूरचा, त्या पंढरपूरच्या बस स्टँडजवळही आमची भोजनाची व्यवस्था सर्व वारकऱ्यांसाठी आहे आणि उपवासाच्या दिवशी, आषाढीच्या दिवशी त्यांना खिचडी वाटप आहे, उपासाचे पदार्थ वाटप आहे। आमचं हे आजपासून उद्या परवा सतत हे अन्न वाटप या ठिकाणी पंढरपूरमध्ये चालू आहे। आणखीन काय उपक्रम असतात या ठिकाणी? या ठिकाणी आरोग्य सेवा आहे। जवळपास 40 ते 45 हजार लोकांना शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली, आई प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली गेली 10 वर्ष आम्ही अविरत सेवा करत आहे आणि आज तर तुम्ही पाहिलात, हे सगळं बघितलात, म्हणजे आम्ही कुठल्या म्हणजे स्वार्थानं नाही, शिंदेसाहेबाचा आदेश हा अंतिम मानून आई प्रतिष्ठानच्या वतीने आणि आपल्या आनंद सेवा प्रतिष्ठानच्या वतीने, ठाणे यांच्या वतीने आम्ही अविरतपणे वारकऱ्यांची सेवेत आम्ही हजर आहे। विनेकरांसाठी काय मानपान असतो? विनेकरांसाठी या ठिकाणी आम्ही टोपी, त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर आपण पाहताय हे जवळजवळ 3-4 किलोमीटर ही रांग आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण बघा, कुठेही गोंधळ नाही, घाई नाही, सर्व लोकांना पूर्णपणे अन्न मिळतं आणि लोक आनंदी आहेत। आता जेवढ्या पालखी आहेत, खरं मला सोपन काकांची पालखी आहे, माऊलींची पालखी आहे, आणखीन तुकाराम महाराजांची पालखी आहे, जवळपास हे पूर्ण पालख्याला अन्न पुरतं काय? सर्व पालख्यांना अन्न पुरून सर्व पालख्या गेल्यानंतर आम्ही सर्वजण पालखीच्या शेवटी आम्ही सर्व वारी चालत पायवारीने वाखरीपर्यंत जातो। ओके, धन्यवाद। खरं तरी येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र हजारोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। वेगवेगळे पंचपक्वान्न त्या ताटामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, पंढरपूर।